अहिल्यानगर पोलिसांची धडाकेबाज मोहीम. 130 मॉडिफाईड बुलेट सायलेन्सर रोड रोलर खाली नष्ट. अहिल्यानगर शहरातील वाढत्या ध्वनी प्रदूषणाविरोधात पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई करत 130 मॉडिफाईड बुलेट सायलेन्सर कायमचे नष्ट केले. माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या महिन्याभरात ही संयुक्त मोहीम राबविण्यात आली. शहरात फटाका सायलेन्सरमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता तोफखाना पोलीस स्टेशन, कोतवाली पोलीस स्टेशन आणि शहर वाहतूक शाखेने संयुक्तपणे विशेष तपास मोहीम हाती घेतली. या कारवाई दरम्यान ध्वनी प्रदूषण निर्माण करणारे 130 बुलेट मोटरसायकलचे मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करण्यात आले. आज तिलक रोडवरील आयुर्वेदिक कॉर्नर परिसरात पोलिसांनी जप्त सायलेन्सरांना रोड रोलर खाली प्रेस करून नष्ट केले. यानंतर सायलेन्सरची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. या कारवाई दरम्यान विभागीय पोलीस अधिकारी टिपरसे, कोतवाली पोलीस स्टेशन निरीक्षक संभाजी गायकवाड तसेच वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शहरातील ध्वनी प्रदूषणावर व विना नंबर प्लेट दादा काका लिहिलेले असे वाहनांवर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे. नियंत्रण ठेवण्यासाठी अशी कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अहिल्यानगर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे सर व अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलबुर्मे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या एका महिन्यापासून जे कर्कश वाहन व जे बुलेट फटाका जे मॉडिफाईड झाले त्याच्यावरती कारवाईची एका महिन्यापूर्वी मोहीम सुरू केलेली. त्या मोहिमेमध्ये आमचे कोतवालीचे पोलीस स्टेशन प्रभारी श्री संभाजी गायकवाड साहेब, श्री जगदीश जांभळ साहेब आमचे तोफखाना पोलीस स्टेशन इंचार्ज, जगदीश मंगीर साहेब तसेच आमचे ट्रॅफिकचे पीआय बोरसे साहेब या सर्व अधिकारी अंमलदार यांनी जे शहरामध्ये मॉडिफाईड सायलेन्सर वापरून वेगवेगळे आवाज काढून जे काही सामान्य नागरिकांना जो काही रस्त्यावर त्रास होतो आणि त्याच्यामुळे वेगवेगळे कानाचे व इतर जे आजार होतात ते टाळण्यासाठी आपण ही मोहीम राबवलेली. याच्यामध्ये आपण एका महिन्यामध्ये 130 जे काही बुलेट जे काही मॉडिफाईड सायलेन्सर ज्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे. यापुढे पण ही मोहीम आम्ही नेहमी चालू ठेवणार आहोत. आम्हाला सर्व नागरिकांना विशेष करून जे युवा वर्ग आहे त्यांना आवाहन करण्यात येत आहे की जे काही आपण मॉडिफाईड सायलेन्सर जे आपल्या वाहनाला लावलेले आहेत त्याचा नागरिकाला त्रास होतो तर आपण ते मॉडिफाईड सायलेन्सर बदलून घ्यावे जेणेकरून आपल्याला विनाकारण पोलिसांची दंडात्मक कारवाई सामोरे जाण्याची गरज पडणार नाही. तसेच जे हे मॉडिफाईड सायलेन्सर बसवतात त्यांच्यावरती आम्ही कारवाईचा बडगा उचलणार आहोत. परत मला एवढंच सर्वांना सांगायचं की सर्वांनी जे काही मोटार वाहन कायद्याचे जे त्याचं पालन करावं. विशेष करून शहरामध्ये विदाऊट नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, ड्रंक अँड ड्राईव्ह असे बरेच वाहनं आहेत तर आम्ही त्याच्यावरती ही कारवाई करणार आहोत.